विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर राडा झालाय। पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। ही मोठी बातमी। पडळकर आव्हाडांमधील वादाचे पडसाद आज आपल्याला पाहायला मिळतात। एकमेकांवरील टीकेनंतर कार्यकर्ते भिडलेले आहेत। काल गाडीचा दरवाजा आपटला म्हणून पडळकर आणि आव्हाडांच्या मध्ये शिवीगाळ देखील झालेली होती। मात्र आता पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळत आहे। एकमेकांवरील टीकेनंतर कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला या पायऱ्यांवर पाहायला मिळत आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच हा राडा झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा राडा झालेला आहे। विधान भवनाच्या लॉबीमध्येच हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मग या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। विधान भवनामध्ये आपण बघतो आहोत की ही भयंकर हाणामारी झालेली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांच्या जवळ ही हाणामारी झाली। जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली। जेव्हा गोपीचंद पडळकर हे विधान भवनातून बाहेर निघत होते तेव्हा हे चित्र आपल्याला बघायला मिळालं। तातडीने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि या दोन्ही हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगळं केलं आणि त्याच्यानंतर उपाध्यक्षांच्या दालनात आता ते घेऊन गेलेले आहेत। इतकंच नाही तर जे कालपासून आपण बघतो आहोत की गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद हा थांबण्याचं नाव घेत नाहीये। अक्षरशः अश्लील शब्दांमध्ये एकमेकांना शिवीगाळ सुद्धा झालेली आहे। इतकंच नाही तर आज ट्विटरच्या माध्यमातून एक्स वरती पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांनी आपल्याला धमकीचे फोन आणि धमकीचे मेसेजेस कसे घेत आहेत याचा सुद्धा पुरावा समोर आणलेला आहे। त्यात सुद्धा एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वादाचा हा तिसरा अंक थेट मारहाणीचा अंक आणि ते देखील विधान भवनातल्या मारहाणीचा अंक आज आपल्याला बघायला मिळाला। खरं तर विधान भवनाच्या एकंदरीत प्रतिष्ठेला न शोभणारी ही गोष्ट आहे। कारण विधान भवनामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जावेत, जनतेच्या प्रश्नांना वाचा मिळावी। इतकंच नाही तर ते प्रश्न सोडवले जावेत, महाराष्ट्राच्या हिताचे, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावेत, राज्याच्या हिताचे कायदे केले जावेत, यासाठी हे सभागृह असतं, यासाठी हे विधान भवन असतं। मात्र एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात असणारी जी भावना आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवली जाणं, हाणामारी पर्यंत ती भावना दाखवली जाणं हे निश्चितपणे या संपूर्ण संस्कृतीत आणि परंपरेत बसणार नाहीये। त्याच्यामुळे विधान भवनाच्या आवारातच जर अशा पद्धतीने नेत्यांचे कार्यकर्ते आणि स्वतः नेते एकमेकांना जर भिडत असतील आणि ते अशा प्रकारची हाणामारी करत असतील तर निश्चितपणे ही शर्मेची बाब म्हणावी लागेल। कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीची मारहाण ही कदाचित इतिहासात झालेली असेल। या प्रकरणावरती आता काय कारवाई केली जाते त्या संदर्भाने अध्यक्ष काही आदेश देत आहेत का हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद। गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा राडा झालेला आहे। खरं तर पडळकर आव्हाडांमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या तिथं? नक्कीच एकूणच हा सगळा जो वाद आहे तो विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे एकमेकाला या ठिकाणी वाईट पद्धतीने शिवीगाळ करणं असेल तिथपासून ते आता मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचलेलं आहे। एकूणच सगळ्या या ठिकाणी जो विधान भवन परिसरामध्ये जो आहे तो एक गोंगाटाचं वातावरण आहे। जोरात या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। आणि आत्ताचा जो राडा झाला त्यावेळेला गोपीचंद पडळकर जे आहेत ते या ठिकाणी या ठिकाणी पायऱ्यावर उभे होते आणि त्यावेळेला त्यांच्या बाजूला त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्तेही पोहोचले आणि त्यावेळेला बाचाबाची झाली, एकमेकांकडे बघून खुन्नस देण्यात आले। त्यावेळेला हाणामारी सुरू झाली आणि तात्काळ हाणामारी जे आहे ते सिक्युरिटी गार्ड जे आहेत विधान भवनाच्या त्यांनी मध्यस्थी केली, परंतु त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते विधान भवनातून निघून गेले। परंतु त्याच वेळेला जितेंद्र आव्हाडचे जे कार्यकर्ते आहेत, खास करून देशमुख म्हणून जे कार्यकर्ते आहेत, आणि त्याच वेळेला जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले आणि जयंत पाटलांकडे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची तक्रार केली की गोपीचंद पडळकरांचे जे कार्यकर्ते आहेत मारण्याची भाषा करतायत, गुंडे घेऊन आले आहेत, अशा पद्धतीची जी तक्रार आहे जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केलेली आहे।